ती भाग वेगळा, ती पुढं 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 लय चालल्यामुळे डोकं. पण अजून तागायत आत्मा कसा जातो बाहेर आणि गर्भामध्ये कधी येतो विज्ञानाला आज तागायत सिद्ध करता आला नाही की बाळाच्या पोटामध्ये आत्मा कधी प्रवेश आणि कुठून करतो. जीवात्मा हा कुठून प्रवेश करतो तुम्हाला सांगतो. ते टाळू भरती ना आई, त्याच्यातून जीवात्मा आतमध्ये प्रवेश करतो. कोण टाकतं हे शरीर? कोण चालवतं? कोण चालवतं? तर भगवान परमात्मा. कारण चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलवितो हरे विना. आम्हा तुम्हाला आम्ही म्हणतो मी केलं म्हणून ही सप्ताह झाला, मी केलं म्हणून मंडप झाला. ही फुगिरी बंद. तुम्ही आम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं रुपयापासून. काय काय नाही विरोध केला म्हणून आज 442 धर्म आहेत, पण हिंदू धर्माला पाठबळ नाही. अनेक धर्माला पाठबळ आहे. असे अनेक असंख्य धर्म आहेत. असंख्य धर्म जर आपल्या हिंदू धर्मात कार्यक्रमाला कुठेही आले तर काय शिकवलं जातं हिंदू धर्मात की त्याच्या डोक्यावर फुलं उधळा. पण असे काही धर्म आहेत की कापीर म्हणजे हिंदू. कापीर आला ना त्याच्या डोक्यामध्ये दगड मारा शिकवतं. भयानक स्थिती आहे. रामनवमी दिवशी श्रीरामपूरला दगडफेक झाली. ही सहज गोष्ट नाही, कारण तुम्ही जाग नाही. आणि जोपर्यंत तुम्ही जागा होत नाही तोपर्यंत, कारण हिंदू हा झोपलेला. अनेक संकट आले आपल्या या महाराष्ट्रात. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊन सुद्धा आपण झोपलो. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की जय होत नाही. मराठा ही जात नाही, कारण मराठा म्हणजे काय? 18 पगड जातींना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध, चुकीच्या वागण्यावर चूक, बरोबरला बरोबर असा मावळ्यांनी उठाव केला आणि ते उठाव सक्सेस पूर्ण केला. ह्याला मराठा मावळा म्हटलं जातं. चुकीच्या वागण्याला कुठंच थारा दिला नाही. चुकीचं असेल तर चूक आणि बरोबर असेल तिथं बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. आणि आपल्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊन सुद्धा इंग्रजांनी राज्य केलंय हे शोकांतिक आहे. कारण आम्ही जाग नाही. जागर राहणं म्हणजे काय? देवाचं ज्ञान घेणं. जागर राहणं म्हणजे काय? देवाचं. हिंदू धर्म म्हणून नाही. हिंदू धर्म हा सनातनी हिंदू धर्म काय शिकवतो तुम्हा आम्हाला? विवेकानं आचरण कराय, संत वाङ्मय, वेदात काय चालले, वेदानुसार आचरण करणारा जर धर्म कुठला असेल तर तो हिंदू धर्म आहे. आणि ह्या धर्मात आम्ही तुम्ही जन्माला आलो, गर्वानं अभिमान पाहिजे आपल्याला. आणि जोपर्यंत आम्ही